आप भाजपा सरकार बना लो दीदी लोग, किसी को भी 4 शादी नहीं करने देंगे। मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत आणि आपलं सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सकारात्मक आहे। महाराष्ट्रामध्ये एका निवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू केला जाणार आहे, असं महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी आज विधिमंडळात स्पष्ट केले। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गल्लीबोळातील चहाच्या टपरीवर एकच चर्चा जोरात सुरू झाली आहे। चर्चा काय तर म्हणे आपल्या महाराष्ट्रात युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा लागू होणार काय। आता सामान्य माणसाला प्रश्न पडलाय की बाबा रे, आधीच महागाई, बेरोजगारी आणि पाऊस पाण्याचं टेन्शन कमी होतं की काय, म्हणून आता हा नवीन विषय आलाय। विधानसभा आणि विधान परिषदेत तर यावरून चांगलीच खडाजंगी रंगली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट विधानसभेत स्पष्टच केले की महाराष्ट्र सरकार समान नागरी कायद्याबाबत 100% सकारात्मक आहे। यानंतर काही जण म्हणतात की आता समान आरक्षण होईल, पण इथे काहींचा गोंधळ झालेला आहे। समान नागरी कायदा हा वेगळा आहे, त्यामुळे आज आपण सोप्या भाषेत कोणतीही कठीण कायदेशीर भाषा न वापरता थेट आपल्या भाषेत समजून घेणार आहोत की हा समान नागरी कायदा काय आहे। हा कायदा आला तर तुमच्या आमच्या आयुष्यात काय बदलणार, कोणाचा फायदा होणार आणि कोणाचा तोटा, सगळा इतिहास, भूगोल, भूतकाळ आणि वर्तमान काळ आज आपण या व्हिडिओत उकरून काढणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विषय थेट तुमच्या घरातल्या वैयक्तिक हक्कांवर आणि नात्यांवर घाला घालणारा किंवा त्यांना न्याय देणारा ठरणार आहे। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। समान नागरी कायदा म्हणजे काय तर सध्या आपल्या देशात 2 प्रकारचे कायदे चालतात। पहिला क्रिमिनल लॉ म्हणजेच फौजदारी कायदा, म्हणजे जे कोणी चोरी केली, कोणाचा खून केला किंवा मारामारी केली तर तो आरोपी हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा शीख असो, म्हणजे कोणत्याही धर्माचा असो, सगळ्यांना संविधानातल्या भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार जी ठरवून दिलेली शिक्षा आहे तीच शिक्षा होणार। असं नाही होणार की अमुक धर्माच्या माणसानं चोरी केली तर त्याला कमी शिक्षा आणि तमुक धर्माच्या माणसाला जास्त शिक्षा। इथे कायदा सगळ्यांसाठी समान आहे। दुसरा आहे सिव्हिल लॉ, त्याला आपण नागरी कायदा किंवा पर्सनल लॉ म्हणतो। खरी गोम इथं आहे। लग्न, घटस्फोट, मालमत्तेचा हक्क, वारसा हक्क आणि दत्तक घेण्याचे नियम हे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे आहेत। हिंदूंचे कायदे हिंदू मॅरेज ऍक्ट आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार चालतात, ज्यामध्ये शीख, जैन आणि बौद्ध या धर्माचे लोक सुद्धा येतात। मुस्लिमांचे कायदे त्यांच्या शरीयत नुसार चालतात, ख्रिश्चनांचे त्यांच्या वैयक्तिक कायद्यानुसार चालतात। आता समान नागरी कायदा म्हणजे काय तर हे सगळे वेगवेगळे कायदे बंद करून भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, लग्न, घटस्फोट आणि मालमत्तेसाठी एकच कायदा लागू करणं, म्हणजेच वन नेशन वन लॉ। आता तुम्ही म्हणाल हे तर देशाचं झालं, आपल्या महाराष्ट्रात अचानक काय वातावरण तापलंय? तर नुकताच सुरू झालेल्या अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रात हा कायदा आणण्यासाठी हायकोर्टाच्या एका निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचं काम काय तर उत्तराखंड आणि गुजरात राज्यांनी जसे मसुदे तयार केलेत त्यांचा अभ्यास करायचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला, इथल्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीला धरून एक मसुदा तयार करायचा। गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहात छाती ठोकपणे सांगितले की आमची समिती मसुदा तयार करत आहे आणि तो मसुदा आल्यानंतर कायदा लागू करण्याच्या दिशेने सरकार 100% पुढे जाणार आहे। दीदी लोग बताओ मुझे, 4 शादी की परमिशन होनी चाहिए किसी को? अरे जोर से बोलो दीदी लोग, होना चाहिए क्या? ये कुछ लोगों को 4 शादी का परमिशन दिए हैं और कुछ को 1 शादी का। आप भाजपा सरकार बना लो दीदी लोग, किसी को भी 4 शादी नहीं करने देंगे। यूनिफॉर्म सिविल कोड हर एक नागरिक के लिए समान नागरिक कानून लाने का काम भारतीय जनता पार्टी करेगी। बंगाल के सारे कर्मचारियों को 45 दिन में 7वां वेतन आयोग की तनख्वाह और DA दोनों देने का काम
भारतीय जनता पार्टी करेगी। आता प्रश्न असा आहे की हा कायदा आल्यावर नक्की काय बदलणार, कोणकोणत्या गोष्टींवर याचा थेट परिणाम होणार हे आपण समजून घेऊयात। पहिला मुद्दा आहे की बहुपत्नीत्व पूर्णपणे बंद होईल। सध्या काही पर्सनल लॉ नुसार एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी आहे, पण हा कायदा आल्यावर कोणत्याही धर्माच्या पुरुषाला एकापेक्षा जास्त लग्न करता येणार नाही। जर लग्न करायचं असेल तर पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट द्यावा लागेल। हा निर्णय सरसकट सगळ्यांना म्हणजे सर्व धर्मांना लागू होईल। दुसरा आहे तिहेरी तलाक आणि हलाला सारख्या प्रथांवर कायमची बंदी येईल। मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी हा मोठा मुद्दा मानला जातोय। जरी केंद्र सरकारने तिहेरी तलाकवर आधीच बंदी घातली असली तरी समान नागरी कायद्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया कोर्टाच्या माध्यमातूनच करावी लागेल। तोंड सुटेल तसं बोलून किंवा मेसेज करून घटस्फोट देता येणार नाही। तसेच हलाला सारख्या प्रथांना कायद्याने पूर्णपणे पायबंद घातला जाईल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलींना मालमत्तेत समान हक्क मिळेल। हिंदू कायद्यात 2005 मध्ये सुधारणा करून मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा दिला गेला, पण सर्वच धर्मात महिलांना मालमत्तेचे समान हक्क अजूनही मिळालेले नाहीयेत। समान नागरी कायदा आल्यावर मुलगा असो वा मुलगी, पती असो वा पत्नी, संपत्तीमधील हक्क सर्वांना एकाच नियमाने मिळतील। आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की लिव्ह इन रिलेशनशिप। हा पॉइंट ऐकून तरुणांचे कान टवकारले असतील। उत्तराखंडच्या कायद्यात एक नियम केलाय की जर तुम्ही लिव्ह इन मध्ये राहत असाल तर त्याची सरकारी नोंदणी करावी लागेल। जर नोंदणी नाही केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते। महाराष्ट्र सरकार सुद्धा या तरतुदीवर विचार करते, म्हणजे आता तुझं माझं जमेना आणि शेजारी कोणी पाहेना असं चोरून लपून चालणार नाही। सरकारला सगळा हिशोब द्यावा लागेल। मात्र मंडळी, राजकारणात कोणतीही गोष्ट वादाशिवाय होत नाही। या कायद्याच्या बाजूने आणि विरोधात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद केले जात आहेत। आपण दोन्ही बाजू निष्पक्षपणे समजून घेऊयात। कायद्याच्या बाजूने असणाऱ्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही धर्मातील महिला असो तिला लग्न, घटस्फोट आणि मालमत्तेत समान हक्क मिळतील। पुरुषांची हुकुमशाही संपेल। जेव्हा सगळ्या नागरिकांसाठी एकच कायदा असेल तर आम्हाला वेगळे नियम आणि त्यांना वेगळे नियम हा भेदभाव संपेल। सध्या कोर्टाला वेगवेगळ्या धर्माच्या वैयक्तिक कायद्यांचा अभ्यास करावा लागतोय, ज्यामुळे खटले वर्षानुवर्ष रेंगाळतात। एकच कायदा आल्यावर निर्णय पटापट लागतील। तर या समान नागरी कायद्याला काही लोकांचं आणि काही मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे की भारताच्या राज्यघटनेने कलम 25 नुसार प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार जगण्याचं स्वातंत्र्य दिले। हा कायदा या स्वातंत्र्यावर गदा आणतोय। भारतात फक्त हिंदू मुस्लिम नाहीयेत, तर इथे हजारो आदिवासी जमाती आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत। प्रत्येकाची लग्नाची आणि वारसा हक्काची वेगळी परंपरा आहे। हा कायदा सगळ्यांवर एकच नियम लादेल, ज्यामुळे भारताची विविधता नष्ट होईल। महाराष्ट्रात पालघर, नंदुरबार, गडचिरोली, मेळघाट अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो। त्यांच्या स्वतःच्या रूढी परंपरा आहेत, ज्यांना कायद्याने आधी संरक्षण दिले। समान नागरी कायदा आणताना उत्तराखंड सरकारने तिथल्या अनुसूचित जमातींना या कायद्यातून सूट दिली आहे। महाराष्ट्रातही हाच पेच आहे। जर आदिवासींना यातून सूट दिली नाही तर त्यांच्या परंपरा धोक्यात येतील, आणि जर सूट दिली तर मग त्याला समान नागरी कायदा कसा म्हणायचा, हा एक मोठा तांत्रिक प्रश्न सरकारसमोर आहे, ज्यावर समिती सध्या तोडगा शोधतीये। विषय एकदम क्लिअर आहे। महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची वाट पेटली आहे आणि सरकार हा कायदा आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागले। हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती मसुद्याला अंतिम स्वरूप देते, पण हा कायदा लागू करणं इतकं सोपं नाहीये। याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागेल। न्यायालयात याचिका दाखल होतील आणि रस्त्यावर राजकीय आंदोलनही पाहायला मिळतील। पण एक नागरिक म्हणून आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून तो देशातील कायदे व्यवस्था सुटसुटीत करण्यासाठी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणला जात असल्याचा दावा सरकारने केलाय। आता हा कायदा कधी येतोय, त्यात लिव्ह इन रिलेशनशिपचे काय नियम असतात आणि आदिवासींना सूट मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुमचं यावर मत काय आहे? महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे का, की प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार जगू दिला पाहिजे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।